गाडीची पार्टी आम्हाला वैशाली भरपूर आहे, फक्त जाऊन काढायला पाहिजे. काल माहिती काय केलं, काल तिका सरड्याला ना पाहुणे आलेत आमच्याकडे सकाळी सकाळी बघा. हे कोण भांडताय? भांडतात भांडता कशाला? हे ही गाडी घेतली आकाश. काय बोलते वैशाली? बरी आहे तब्येत? मस्त एकदम. ए नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी मी आले किचनमध्ये आणि ते म्हणजे चहा ठेवला एकीकडे. पहिला सगळ्यांना आधी पाणी दिलं आणि त्याच्यानंतर बाकीची किचनची तयारी. आता कोण आले आहेत आणि कशासाठी आलेत, कुठून आलेत ते पण तुम्हाला सांगते, पण जरा थोड्या वेळाने. ते सगळ्यात आधी काय केलं, मी पहिला भाग्या शेरू यांचं जेवण पहिला आधी मी तयार करायला घेतलं. एकीकडे कुकर लावायला सुरुवात केली, एकीकडे ते चिकन आहे ना ते गरम करत ठेवलं आणि चहा होतच आला होता. आता कोण आलं ते पण तुम्हाला सांगते. तर हे कुणालच्या बाबांचे काका आहेत, चुलत काका, सख्खे चुलत. आकाशला सगळेजण ओळखतात आणि विकी आहे म्हणजे यांचं चुलत भाऊ, आणि वैशालीला पण सगळेजण ओळखतात. तुम्ही जर का नवीन असाल तर तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी म्हणजे ओळख करून देते. हे कुणालच्या बाबांचे सख्खे चुलत भाऊ आहेत दोन्ही, आणि काका, आणि ही आकाशची बायको म्हणजे आमची चुलत जाऊ आहे. तर आले होते. आपलं जमिनीचं बघा काम चालू आहे. मागच्या वेळेस जेव्हा ह्या सर्वांचं येणं जाणं होतं त्यावेळेस तुमच्या सर्वांच्या भरपूर अशा कमेंट्स होत्या आणि त्यावेळेस मग एक स्पेशल व्हिडिओ करून मी सांगितलं होतं की असं असं आता आमच्या गावी काम चालू आहे आणि तुम्हाला जर का बघायचं असेल तो व्हिडिओ तर तुम्ही मागे जाऊन बघू शकता. तर जमिनीचा सर्वे होता आज पुन्हा, आणि त्याच्यासाठीच सगळेजण आले होते. पण अचानक त्यांचं सगळं ठरलं होतं. म्हणजे कोण कोण येणार आहे हे काही आम्हाला माहीत नव्हतं. आकाश येणार इतकं आम्हाला कन्फर्म माहीत होतं, पण बाकी वैशाली आहे किंवा हे काका वगैरे येणार आहेत हे काही आम्हाला कल्पना नव्हती. त्याच्यामुळे काही अशी पूर्वतयारी वगैरे काही मी काही केलीच नव्हती. ना दरवेळेस कसं माहिती असतं ना, तर मी सगळं अगोदर म्हणजे नाश्ता हे ते सगळं कसं रेडी करून ठेवते, पण आज काहीच कल्पना नव्हती. सरप्राईज म्हणेन, सरप्राईज. तर इथे बघा चहा वगैरे सगळ्यांना दिला बाहेर आणून, आणि इथे गप्पा गोष्टी सगळ्या आमच्या चालल्या होत्या. कोण कसं आलं म्हणजे कुठल्या गाडी घेऊन आलं. आणि समोर तुम्हाला गाडी बघा मग अशी दाखवली ना, ती आकाशने गाडी घेतलेली आहे. वाघ्या शेरूचं तुम्हाला मी सांगते, म्हणजे त्या दोघांनी कसं सगळ्यांना ओळखलं होतं, कारण मागच्या वेळेस पण सगळेजण येऊन गेले होते. पण वाघ्याने कशी गाडी बघितली आणि तो सारखा, आता बघा आवाज मी इथे म्यूट केलेला आहे कारण वाघ्यानं सतत त्या गाडीकडे बघून कडे भुंकत होता. शेरू आपल्या गाडीला घाबरत नाही, पण वाघ्या गाडीला की नाही म्हणजे असं खूप असा घाबरतो. त्याच्यामुळे सतत सारखा त्या गाडीकडे जायचा, बघायचा, पळायचा, भुंकायचा, असं सगळं त्यांचं चाललं होतं. आणि शेरूचं मात्र आता ही जी बघा सगळे आम्ही बसलो होतो ना तिथे त्याच्या फेऱ्या चालू होत्या असं. तर इथे आता बघा चहा वगैरे करून झाला आणि लगेच मला बनवायचा होता नाश्ता. टायमिंग सांगते तुम्हाला, मला वाटतं काहीतरी 7:45-8 झाले असतील. तर कुणालची आंघोळ की नाही झाली होती. कुणालला म्हटलं तू आज देवपूजाला जरा लवकर करून घे, कारण आता बघा इतकी माणसं तर थोडासा वेळ पण जाईल ना, त्याच्यामुळे त्यांनी पटकन आंघोळ करून घेतली आणि मग देवपूजा करून घेतली. मी इथे पहिला वाघ्या शेरू यांना खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून ठेवलं. आणि नाश्त्यामध्ये बनवायचे होते पोहे, म्हणजे पोहे कसे झटपट म्हटलं होतील ना, त्याच्यामुळे इथे आता सर्व तयारी बघा पोह्यांची. आणि वैशालीला म्हटलं तू फोडणीला घाल, तर वैशालीने इथे पोहे की नाही फोडणीला घालायला बघा सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत कुणालच्या बाबांना सांगितलं होतं की केळीची पानं बागेत घेऊन या. त्या केळीची पानं घेऊन आले होते. ते सर्व तुकडे करून आणि पुसून वगैरे मी साईडला करून ठेवले आणि मग सगळ्यांना नाश्ता पण द्यायचा होता. तर एकीकडे काम पण चालू होतं आणि एकीकडे आमच्या गप्पा पण काम करता करता की नाही चालूच होत्या. आणि सर्वेवाल्यांचा पण फोन आला होता आणि त्याच्यामुळे मग थोडीशी आमची घाई पण चालली होती. म्हणजे नाश्ता करून सर्वजण गेले का आम्हाला पण चिंता नाही, कारण उन्हाचा तडाखा इतका होता. म्हणजे सकाळचं टायमिंग आहे तर पण इतकं गरम होत होतं ना, नेहमीपेक्षा आज गरमी जास्त होती. त्याच्यामुळे सगळेजण अगदी गरमीने केले हैराण झाले होते. तर वैशालीला मी तेच सांगत होते की अजून तर म्हटलं सकाळ आहे, अजून जरा थोडा वेळ गेला ना की अजून म्हटलं गरमी वाढणार. खाली बसा आधी घालून जमेल खायला. मी चालू आला. हे आकाश
हे पण कमीच आहे. मोठा हवे त्याला पहिला आंघोळ करायला मॅप लागेल ना त्याला तुम्ही मारले तर तिथे शॉर्टला तुम्ही मारले मॅप काय करायचं आंघोळ नाही करते आल्यानंतर करणार नंतर ना मी करून घेते माझा माझे गरम झाला आता मला नको वैशाली तुम्हालाच वाटलं नको आधी कुणाला दे हे नीट झालं मीठ बीट एक्स्ट्रा करायला पक्कड लागेल इथून देताय तुला पक्कड कपडा आकाशचा कपडा टाक दोन्ही मिळाले एकत्र तुला कोणता हवे समजा खरोखर चांगलं देतो वाटतं चांगलं चालतं बाईक घेऊन आला ना चालतं चालेल तुझ्या नंतर बाईक घेऊन जायला चालतं चालेल मग एवढा वेळ आला नसता काय अरे तर तिकडे वाघाच्या वाडीत शिरला असेल तुम्हाला थोडं पण नको नाही मी नंतर मला गरम झालेलं आहे ते वडापाव पण खाल्लं ना भूक फोन मार ना परत का तुझे फोन मार बघ तुझे पाण्याचं झालं हाय ना आपल्याकडे भरायला लागेल तर इथे कुणालच्या बाबांचा एक भाऊ आहे ना विक्की, तो गेला होता जुन्या घरामध्ये. त्याचं काहीतरी काम होतं म्हणून तो तिकडे गेला होता. त्याचा नाश्ता करायचा बाकी होता आणि त्याच्यामुळेच मी थांबले. म्हणजे वैशाली मला फोर्स करत होती की वहिनी खा म्हणून. तिला म्हटलं जरा थांब, त्याला येऊ दे, नंतरला म्हटलं मी खाते. आणि काय झालं होतं की येताना ना वैशाली आणि आकाश वडापाव घेऊन आले होते सगळ्यांसाठी. तर चहासोबत सगळ्यांनी वडापाव पण खाल्ला होता. त्याच्यामुळे फारशी अशी मला भूक नव्हती. तर मला असं सगळ्यात म्हणजे इतकी गरमी होती ना की कधी मी आवरते माझं असं मला झालं होतं. तर बोलता बोलता आमचा विषय निघाला की म्हणजे मला की नाही हेअर कटिंग करायची होती. खूप महिने झाले मी केस नव्हते कापले आणि तुम्हा सर्वांना कदाचित माहीतही असेल की वैशाली पार्लरचं काम करते. त्याच्यामुळे तिला मी म्हटलं की मला केस कापून दे आणि आयब्रो तेवढा करून दे. तर ती म्हणाली की वहिनी तेल लावा तुम्ही, त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस करू आपण. त्याच्यामुळेच मग मला पुन्हा मग इथे थांबावं लागलं. केसानं तेल लावून घेतलं आणि मग घरातलं छोटं मोठं काम आहे ते आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला की नाही आवरायचं होतं. तर केस बघा धुतली की केस छान अशी कटिंग करून होतात ना. म्हणजे गेले कित्येक महिने झाले मला कापायचेत, पण इथे गावी काही असं चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे मग राहून गेलेलं आहे. तर सगळं घरातलं छोटं मोठं काम मी बघा आटपून घेतलेलं आहे आणि इथे माझं आवरून घेतलं. केस वगैरे पण धुवून झाली. इतकी गरमी होती त्याच्यामुळे किचनमध्ये असं फॅन खाली ना एक 5 ते 10 मिनटं मी थांबले होते. तहान पण तेवढीच लागते. अरे अजून थांब जरा, आता किती वाजले अजून गरमी आतमध्ये जाम गरमी. बाहेर तर बघतेच ना. हो मी फोन लावला आणि त्याचाच फोन यायला म्हटलं बरं झालं निघाल इकडे यायला तिला बघ. तर आदल्या दिवशी संध्याकाळी अर्ध राहिलेले गहू आहेत ना मी दळून घेतले होते आणि रात्र झाली म्हणून मग मी काही चक्की साफ नाही केली. त्याच्यामुळे आत्ता इथे पटापट चक्की मी सगळी साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर मला जेवण करायचं होतं आणि सर्वेचं काम पण की नाही आपलं होत आलं होतं. हां गरमी आहे ना म्हणून. तर आम्ही की नाही आता अळूची पानं आहेत ना ते काढून घेतो आहे. अळूच्या पानांची भाजी करायचं प्लॅनिंग आमचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे वैशाली काढते. देठ पण घे वैशाली. ती केळे बघ, पुढे केळे बघ, ती बघितलीस ती? हां जवळ जाऊन बघ कसे दिसतात ते आत्ताच पोचवले. वर पण तर वरती बघ किती घड आहेत ते. अजून पुढे पण असतील ना? अजून अजून येतात बाहेर. कलर सुंदर वाटतं ना. हां त्यातनं अजून बाहेर म्हणजे अजून बाहेर पडत आहेत केळी. वेगळी केळी ना ही. ती मागे बघ. नाही तुम्ही कोण नाही खाल्लेली ना? ती दुसरी छोटी जास्त गोड होती बघा, कच्ची होती. हां वेलची केली. तू मागे आली तेव्हा वेलची केली तयार झालेली. बारकी पण काढलीस तर चालेल ग. हां काढ बारकी पण. कसलं ऊन पडलंय बापरे. काल संध्याकाळी आमचं पाणी घालायचं राहिलंय. म्हणजे सकाळी घातलं होतं, संध्याकाळी नाही घातलं. 2 टाईम पाणी द्यायला लागतं झाडांना. आता खूप गरमी. मग आता पाणी घालतो म्हणते थोडं तरी असं हिरवगार आहे ना, तर सुकून जातात सगळे झाडं ह्या टायमाला.
अजून काढ. ठेव इथे. हां ठेव. तर बागेतली काढलेली अळूची पानं पाण्यामध्ये टाकून ठेवली. म्हटलं जरा थोडा वेळ राहिली का नंतर म्हटलं मग साफ करता येतील. आणि त्याच्यानंतर मी ते घेतलेलं आहे पनं करायला, कारण सगळेजण आता घरी यायला की नाही निघाले होते. म्हणजे सर्वेचं काम पूर्ण व्हायला आलं होतं आणि इतका उन्हाचा तडाखा होता बापरे. म्हणजे टायमिंग सांगते तुम्हाला, काहीतरी 11 सव्वा 11 झाले होते आणि इतकं ऊन होतं, सगळेजण अगदी हैराण झाले होते. त्याच्यामुळे पटापट इथे मी पनं बघा तयार करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सगळ्यांना पिऊन की नाही बरं वाटेल. आणि एकीकडे गप्पा गोष्टी पण आमच्या चालूच होत्या दोघींच्या. तर भाजी काय करायची हा प्रश्न की नाही मला मोठा पडला होता. म्हणजे घरामध्ये भाजी होती फ्रीजमध्ये, पण म्हणजे गवार होती, पण ती पाव किलोच भाजी होती. आणि म्हणजे पाव किलो भाजी म्हणजे इतक्या माणसाला पुरणार नाही. त्याच्यामुळे मग ही बागेतून आहे ना आपण अळूची पानं की नाही काढून घेतलेली आहेत. म्हणजे सगळ्यांना की नाही पुरेशी होईल. म्हणजे अचानक बघा अशी कोण आली का मग आपली गोची होऊन जाते ना. आणि कडधान्य जरी भिजवलं असतं ना तरी पण काय ती भिजलं नसतं ते, आणि त्याची पण भाजी करता नसते आधी. तिकडे दे सगळ्यांना. ते दादा तुम्ही जवळ आहेत ना. हा ह्याच्यातच देऊ. पोहे घे तुला हवे ते विकी अजून. अरे घे हे माहिती कुणाला ग्लास दादाला दे. हा दादाला दे. कुठला पण दे. वैशाली घेतला ना का. तर जेवणाचं फारसं असं काही करायचं नव्हतं. म्हणजे सगळे असे पदार्थ करायचे होते असं काही नव्हतं, कारण ऊन इतकं होतं की सगळ्यांचं पाणी पिऊन पिऊन पोट भरलं होतं. आणि परत हे आता पनं वगैरे प्यायले त्याच्यामुळे तर फक्त भात बनवणार होतो आणि अळूची भाजी आणि त्याच्या जोडीला पापड वगैरे असं म्हटलं काहीतरी तळूया आपण, असं आम्ही दोघींनी की नाही मिळून प्लॅनिंग केलं. तर इथे आता जेवणाची तयारी म्हणजे एकीकडे मी कुकर लावून घेतला, वैशाली भाजी चिरत होती आणि लसूण वगैरे इथे मी सोलायला की नाही सुरुवात केली होती. तर भाताचा कुकर लावून घेतला अगोदर आणि त्याच्यानंतर इथे भाजी आहे अळूची ती फोडणीला घालायला सुरुवात केलेली आहे. तर भरपूर असं लसूण घातलं मी तेलामध्ये. आता ही जी रेसिपी आहे ती बऱ्याच वेळेला मी शेअर केलेली आहे तुमच्याशी, त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी अशी काही तुम्हाला दाखवत नाही आहे. फक्त मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये मी काय काय घातलं आहे. तर लसूण म्हणजे तिखट मसाले सर्व फोडणीमध्ये, गरम मसाला, तिखट मसाला आणि आलं लसूणाची फोडणी वगैरे, आणि त्यात मी टाकणार आहे मका आणि शेंगदाणे आणि भरपूर असे कोकम घालायचे की ही भाजी की नाही एकदम मस्त लागते. थोडंसं वाटप पण लावणार आहे आणि थोडंसं मी पीठ पण लावते, म्हणजे चण्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ असतं ना ते या भाजीला लावलं की मस्त अशी भाजी की नाही तयार होते. आता अशा पद्धतीने भाजी ही म्हणजे आवडते आम्हाला, त्याच्यामुळे म्हटलं चला आज सगळ्यांना आवडेल भाजी, त्याच्यामुळे ही आता अळूची भाजी केलेली आहे. आणि ही बघा अळूची भाजी आपली झालेली आहे आणि आता सगळ्यांना जेवायला वाढणार आहे. सगळेजणांना मागच्या पडवीमध्ये बसलेले आहेत कारण गरमी खूप होते म्हणून. उन्हाचा कहर किंवा कसं कडकडीत ऊन पडले. चला झालं. हा तो विकी आधी येतोय ना. जागा आहे ग. कुणाल ये. कुणाल तू खाते फणसाची भाजी. काय बारका चमचा हवाय. बारका चमचा हवाय तर आम्ही आणते. आणि तू असं जाणार होता गावाला काय म्हणून मुंबईला काय नाही कधीपासून. मग काय करतोयस काय. मला बोलले झोपायला तर गरमी गावात घामचा निघाला मला इथे का असं वाटतं आतमध्ये जाऊन गाडीमध्ये जाऊन एसी लावून झोपलो सवय. दोन बाटल्या पाणी लागते ते एसीच बाहेर पडले. आता हा आमच्या काकाच्या बघा बाजूला बसलेला आहे ना तो विकी, म्हणजे कुणालच्या बाबांचा चुलत भाऊ आहे. मग अशी बघा जेवताना तो दिसला नाही तुम्हाला म्हणजे कॅप्चर नाही झाला तो, कारण तो गेला होता आमच्या जुन्या घरामध्ये भाजी आणायला. म्हणजे आमच्या काकीने फणसाची भाजी केली होती त्याच्यामुळे तो तिकडे आणायला गेला होता. आणि त्याच्यानंतर मग आल्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवायला की नाही एकत्र बसलो होतो. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, किचन वगैरे आवरून झालं आणि त्याच्यानंतर गप्पा गोष्टी. म्हणजे आता बघा इतकी माणसं जमली का गप्पा गोष्टी होणार नाही असं नसतंच. त्याच्यामुळे भरपूर अशा गप्पा गोष्टी की आमच्या झालेल्या
निघालेले आहेत काम करता करता. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हे तर आयब्रो करायला घेतलेलं म्हणजे मी ना विसरूनच गेली होती. वैशाली पण विसरली होती कामाच्या याच्यामध्ये गप्पाच्या याच्यामध्ये आम्ही विसरून गेलो होतो. आणि त्याच्यानंतर वैशालीला अचानक आठवण झाली की बहिणी आयब्रो करायचं आहे ना, केस कापायचेत ना. आणि मग तिने मला आयब्रो वगैरे माझा करून दिलेला आहे आणि केस पण माझी तिने कटिंग करून दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जायची तयारी. हे घे अजून घे. कोणाला काप काप जास्त. आणि आता इथे मुंबईला जायची तयारी म्हणजे बागेतली थोडीशी चहाची पात. काल बघा पपई काढले होते ना, ते सुद्धा पिशवीमध्ये भरले. कैऱ्या बघा काल रानातनं आणल्या होत्या, त्या पण भरल्या. थोडंसं गोमूत्र आमच्या काकांना हवं होतं ते, म्हणजे जे काही थोडंफार निघालं ना ते सगळं भरून पॅकिंग करायची सुरुवात झाली. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सकाळी आले आणि लगेच संध्याकाळी बघा सगळेजण निघालेले आहेत. आणि ह्याच गोष्टीचं मला असं खूप असं वाईट पण वाटत होतं. थोडंसं नाही म्हणणार, पण असं खूप मला असं वाईट वाटत होतं की कोणीच राहिलं नाही. म्हणजे त्यांची कामं पण होती, म्हणजे आम्ही सांगा होतं की राहा कुणाला, जेव्हा पण खूप फोर्स करत होते, मी पण सांगत होती. पण त्यांची कामं सगळ्यांची इतकी ठरलेली होती ना, सुट्टी नव्हती कोणाला पण. मधलाच दिवस म्हणजे मंगळवारचा बघा हा दिवस आहे. आकाशचं आपल्या एडिटिंगचं वगैरे काम असतं आणि शूटिंगचं वगैरे काम करतो तो, त्याच्यामुळे त्याला म्हणजे एक एक मिनिट त्याचा खूप असा महत्त्वाचा आहे. परत वैशालीच्या पार्लरच्या ऑर्डर असतात. हे आमचे काका आहेत ना, ते पण जास्त असे कुठे थांबत नाही, कारण त्यांचं पण आजारपण वगैरे असतं. विकीला सुट्टी नसते, त्याचा पण जॉब आहे. म्हणजे सुट्टी फक्त हा सर्वे होता खूप महत्त्वाचा जागा जमिनीचा, त्याच्यामुळे फक्त वेळ काढून सर्वजण धावत की नाही आलेले आहेत. नाही तर आम्ही की नाही असं भरपूर फोर्स केला होता की राहा निदान एक दिवस तर राहा, दुसऱ्या दिवशी जा. पण कोणच असं तयार नाही, कारण प्रत्येकाची बघा कामं असतात. पण पुढच्या महिन्यात येणार असं सगळ्यांनी मला आवर्जून सांगितलं. म्हणजे पुढचा महिना बघा मे महिना आहे ना. ते एवढा घेऊन आला मग काय. गाडीची पूजा करायला जाणार होत ना, दरवाजा खुला आहे. काय ना आणा मसाला. तर ही गाडी बघा आपल्या आकाशने घेतलेली आहे. आणि अजून कसं गाडी तो म्हणजे नवीन आहे ना, अजून शिकतोय तो, पण छान प्रकारे की नाही गाडी चालवतो. तर इथे कुणालच्या बाबांनी थोडंसं टिप्स त्याला दिलेल्या आहेत की गाडी कशी चालवायची, कशी हँडल करायची. आणि त्याच्यानंतर मग सर्वजण बघा आता जायला निघालेले आहेत. आम्ही पण वैशालीने आणि मी फोटो वगैरे काढले. म्हणजे खूप असं आतून मला ना असं खूप असं वाईट वाटत होतं की आले आणि लगेच निघाले. या गोष्टीचं मला असं खूप वाईट वाटत होतं. म्हणजे जास्त असं मला काही करता आलं नाही. दुपारी पण अळूची भाजी आणि भात इतकंच. आणि सकाळी पण घाई गडबड थोडीशी झाली. आणि जर का राहिले असतं तर आपण थोडंफार त्यांच्यासाठी म्हणजे काहीतरी असं चांगलं बनवून मी त्यांना खाऊ घालू शकले असं सगळं माझ्या डोक्यात चालू होतं. तर चला मग ताईनं, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.